नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल, आज मी बनवणार आहे पुरणासारखी मऊ अशी खपली गव्हाची खीर। खपली गव्हाची खीर करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम खपली गहू घेतल्यात आणि ते मी सडून घेतल्यात। जे अख्खे खपली गहू असतात त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि मिक्सरला बंद चालू करायचं आणि ते पाकडून घ्यायचं। मग ते सडतात व्यवस्थित, त्याचा जो कोंडा असतो तो निघून जातो आणि हे असे तयार होतात मग आपण ते खीर बनवायसाठी वापरू शकतो। आता हे मी सडून घेतलेत। आता हे मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने असं धुवून घेते। धुताना आपल्याला हे गहू असे चोळून छान असं व्यवस्थित धुवून घ्यायचे। गहू मी स्वच्छ असं धुवून घेतलेत। आता हे मी कुकरला लावून 6 शिट्ट्या काढून घेणार आहे। त्यामध्ये मी 1.5 तांबे पाणी घातले। आता ह्याला मी झाकण लावून ह्याच्या 6 शिट्ट्या करून घेणार आहे। हे 6 शिट्ट्या झाल्यात तर बंद करते आणि हे पूर्णपणे आता आपल्याला नॉर्मल करायचं आहे। कुकर आपला थंड होतोय तोपर्यंत मी काय काय खीरीसाठी साहित्य घेतलंय ते दाखवते। इथे मी गूळ घेतलाय, गूळ आपल्या चवीनुसार घ्यायचा आहे। इथे खवलेलं खोबरं घेतलंय 1 वाटी, ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू आणि बदाम घेतलेत आणि मनुके। काजू आणि बदामचे मी असे छोटे छोटे काप केलेत। 1 चमचा खारीक पावडर घेतले, अर्धा चमचा खसखस घेतले, चवीनुसार मीठ आणि इथे 10-12 वेलची घेतलेत, बारीक असे चेचून घेतलेत बारीक करून। आणि इथे जायफळ घेतलंय, हे जायफळ मी थोडंसंच किसून घालणार आहे। अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आहे आणि इथे मी 1 ग्लास आकडी दूध घेतले। तापवलेलं असलं तरी काही हरकत नाही, पण आकडी दुधानं जरासं खीर आपली घट्ट होते म्हणून मी आकडी दूध घेतले। आणि तूप घेतले। तूप आपल्या आवडीनुसार घालायचं आहे। थोडंसं आपल्याला लागणार आहे ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी आणि थोडंसं खिरीमध्ये घालायसाठी। कुकर थंड झालाय, खीर आपली बऱ्यापैकी शिजली आहे, हे बघा। पण ही पूर्णपणे शिजलेली नाही आहे, अजून आपल्याला थोडं पाणी घालून याला शिजवायचं आहे आणि घोटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते। कुकरमधनं पातेल्यामध्ये घातल्यानंतर मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी घालून परत एक 15-20 मिनिटं शिजवून घेतली आहे। दाताखाली असे गहू आले नाही पाहिजेत, कचकच लागलं नाही पाहिजे। तर पाण्यातच पहिला व्यवस्थित अशी शिजवून घ्यायचे। हे बघा, पूर्ण असे गहू आपले फुटलेले आहेत। आता याच्यामध्ये मी ओलं खोबरं टाकते। ओलं खोबरं घालून आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण आता हे घट्टसर होत जातं आणि खीर आपली खाली लागायची शक्यता असते, तर आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध घालते, आकडी दूध आहे हे। आता ह्या दुधामध्ये आपल्याला हे शिजवायचं आहे। 5 मिनिटं दुधामध्ये गहू आपले हे शिजले। आता मी हे दुसऱ्या गॅसवर ठेवते। अजून आपल्याला ड्रायफ्रुट्स ते भाजून घ्यायचे। त्याच्या आधी मी थोडी खसखस भाजून घेते। खसखस बघा थोडी परतली। आता हे मी खसखस काढून घेते। कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालते। ड्रायफ्रूट पहिला मी काजू आणि बदामचे काप केलेत ते भाजून घेते। थोडासा रंग चेंज झालाय। आता याच्यामध्ये मी मनुके घालते। मनुकेला तर जास्त परतायचं नाही। खारीक पावडर सुद्धा घालते याच्यामध्ये। पावडर तशीच घातली की कचकच लागते म्हणून थोडीशी परतते। आता हे गॅस बंद करते। तर याच्यामध्ये मी खसखस आपण भाजून घेतले, खसखस घालते। हे आपण ड्रायफ्रुट्स भाजलेत ते हेही घालते। हे पण आपल्याला मिक्स करायचं आहे। आपल्याला खारीक पावडर, खसखस जरा शिजू द्यायचे, पण हलवायचं थांबायचं नाही आहे। एकसारखं मी हलवत राहते, त्याशिवाय खीर आपली गोठली जात नाही। आता या स्टेजला मी तूप घालते। तर मी याच्यामध्ये गूळ घालते। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आणि गुळासोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थाला तुम्ही थोडंसं मीठ घातलं तर ते गोडपणा जास्त चांगला लागतो। हलवत राहायचं आहे मिक्स करत। घोटली जाते खीर आपली। खीर आपली व्यवस्थित शिजली आहे, एकदम सॉफ्ट झाली आहे। खाताना अजिबात कचकच लागणार नाही, काही नाही। पूर्णपणे गहू आपले फुटलेत, हे बघा। सुंठ पावडर टाकते, वेलची आणि थोडंसं जायफळ किसून घालते। आता हे मिक्स करते। ही बघूनच पाहता क्षणी खायची इच्छा व्हावी अशी आपली खीर झालेली आहे। तयार आहे आपली खपली गव्हाची खीर। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।